हॅलो एव्हरीवन, आपल्या नवीन हँड रिटन नोट्स या यूट्यूब लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण होम रूल लीगबद्दल सविस्तर आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. या चळवळीची पार्श्वभूमी काय होती, मवाळ आणि जहालमतवादी यांच्यात मतभेद असताना ही चळवळ सुरू कशी झाली, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. आयर्लंडमध्ये स्वशासनासाठी सुरू झालेल्या चळवळीच्या धर्तीवर भारतात ही चळवळ लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांच्या पुढाकाराने सुरू झाली. इंडियन होम रूल लीग ही लोकमान्य टिळक यांनी एप्रिल 1916 मध्ये स्थापन केली व होम रूल लीग ही ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये स्थापन केली. लोकमान्य टिळक यांच्या होम रूल लीगचे कार्यक्षेत्र हे मुंबई वगळता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड हे होते, तर ॲनी बेझंट यांच्या लीगचे कार्यक्षेत्र हे मुंबईसहित मद्रास तसेच उत्तर व दक्षिण भारत हे होते. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या होम रूल लीगचा प्रसार हा केसरी व मराठामधून केला व ॲनी बेझंट यांनी त्यांच्या कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया या वृत्तपत्रामधून होम रूल लीगचा प्रसार केला. त्याच दरम्यान संपूर्ण भारतभर व महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगच्या विविध शाखा या स्थापन करण्यात आल्या. त्यामध्ये मुंजे यांनी नागपूर येथे होम रूल लीगची शाखा काढली. लाला लजपतराय, हार्डीकर, शास्त्री यांनी अमेरिकेमध्ये, खापर्डे यांनी अमरावतीमध्ये, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली. मोरेश्वर अभ्यंकर हे विदर्भातील होम रूल लीगचे एक सक्रिय कार्यकर्ते होते. या दोन्ही लीगचे कार्य परस्पर सहकार्याने चालू होते. सरकारवर दबाव आणून स्वशासन मिळवणे हाच या लीगचा मुख्य उद्देश होता. आणि लखनौ अधिवेशन पार पडले, त्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली. त्यामध्ये मवाळ व जहाल गट दोन्ही एकत्र येऊन त्यामध्ये समझोता झाला. आता पुढील पेजवरती आपण पाहूया. जून 1917 मध्ये एक महत्त्वाची घटना घडली. डॉक्टर बेझंट आणि त्यांचे साथीदार यांना अटक केल्यामुळे संपूर्ण भारतभर हे जन आंदोलन पसरले गेले. त्यावेळी ॲनी बेझंट यांचे साथीदार असलेले सर सुब्रमण्यम अय्यर यांनी त्यांना मिळालेल्या नाईटहुड या पदवीचा त्याग केला. संपूर्ण भारतभर पसरलेल्या आंदोलनामुळे सप्टेंबर 1917 मध्ये ॲनी बेझंट यांना जेलमधून सोडून देण्यात आले. कोलकातामध्ये झालेल्या 1917च्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. होम रूल लीग चळवळीने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन दिशा दिली असली तरी 1918 नंतर तिची गती मंदावली गेली. त्यामागे लोकमान्य टिळकांना परदेशामध्ये जावे लागले. व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या विरोधातील मानहानीचा खटला लढण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यामुळे त्यांचे एक समर्थ नेतृत्व या आंदोलनापासून दूर राहिले, ज्यामुळे चळवळीची गतीही मंदावली गेली. अंतर्गत मतभेद आणि संघटनात्मक कमतरता तसेच गांधीजींच्या नेतृत्वाचा उदय 1919 नंतर झाला. 1919 नंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह, अहिंसक आणि असहकार या नवीन तत्त्वज्ञानावर आधारित जन आंदोलने सुरू केली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली चळवळी ह्या अधिक व्यापक आणि जन आधारित असल्यामुळे होम रूल लीगचे महत्त्व कमी झाले आणि ती चळवळ हळूहळू समाप्त होत गेली.